सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले उदयनराजे भोसले हे सध्या दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत। भाजपकडून काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। मात्र यामध्ये उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला होता। या मुद्द्यावरून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली होती, परंतु भाजपकडून या नाराजीची फारशी दखल घेण्यात आली नाही। यानंतर उदयनराजे भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून समाधान न झाल्यामुळे उदयनराजे भोसले यांनी दिल्लीकडे धाव घेतली होती। परंतु आता 2 दिवस उलटल्यानंतरही उदयनराजे भोसले यांना दिल्लीतच अडकून पडावे लागले आहे। याबाबत आज पत्रकारांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। असं वाटतं उदयनराजे 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार होऊन गेलेले, त्यांचा आणि त्यांच्या गादीचा आम्ही नेहमीच मान सन्मानच केलेला आहे आणि आता ते एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत आहेत, तर तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे।